मतदानानंतर लगेचच मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीला वेग। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा। बावनकुळेंचं वक्तव्य। तर शिरसाट म्हणतात शिंदेच होणार पुन्हा मुख्यमंत्री। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं मतदान वाढलं असावं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदानाचा फायदा होऊन आमचंच सरकार येईल, फडणवीसांना विश्वास। महाविकास आघाडीचा बंडखोरांशी संपर्क। विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारांची बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटलांनी फोनवरून चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। नाना पटोलेंना काँग्रेसनं मुख्यमंत्री करायचं ठरवल्यास राहुल, सोनिया आणि खरगेंनी घोषणा करावी। पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर राऊतांचा टोला। निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप। व्हिडिओ दाखवत अतुल सावेंवर निशाणा। पंतप्रधान मोदी अदानींना वाचवतायत, भ्रष्टाचारातही मोदींचा हात। राहुल गांधींचा थेट आरोप। अमेरिकी कोर्टातील आरोपपत्रानंतर अदानींना तात्काळ अटक करण्याची मागणी। पंतप्रधानांवरील राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार। काँग्रेस शासित राज्यांनी अदानींशी का करार केले, प्रवक्ते संबित पात्रांचा सवाल। तर भूपेश बघेल यांच्या चौकशीची मागणी। अमेरिकी कोर्टाकडून गौतम अदानी विरोधात अटक वॉरंट निघाल्याचा काँग्रेसचा दावा। तर कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिवादी निर्दोष असतात, अदानींचं स्पष्टीकरण। आरोप निराधार असल्याचाही दावा। उद्योगपती अदानींवरील अमेरिकेत फसवणुकीच्या आरोपाचे भारतीय शेअर बाजारात पडसाद। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण। कोल्हापुरात ए मत कहो खुदा से या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेप। जाधववाडीतील पालिका शाळेत पालकांचा गोंधळ। मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी पुतळ्याच्या स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटीलला जामीन मंजूर। 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।